कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। डेंग्यू आणि मलेरिया सारख्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आता आरोग्य विभाग सतर्क झालाय। राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खेड शहरातील विविध प्रभागांमध्ये नुकताच कंटेनर सर्वे करण्यात आलाय। त्यानुसार खेड शहरात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या जोखीमग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्यात आली। याशिवाय शहरात सुरू असलेली इमारतीचे बांधकामे, तुंबलेली गटारे आणि लोकवस्तीमधील पाण्याची डबके यांची पाहणी करण्यात आली आहे। या दरम्यान डासांची अळी नष्ट करण्यासाठी आरोग्य पथकाने ऑइल बॉन्ड ऍक्टिव्हिटी राबवली आहे। शहरात विविध प्रभागांमध्ये डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे। मात्र या सर्वेक्षणादरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। आगामी काळात साथींचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीने आरोग्य विभागाने शहरातील सर्व ठिकाणची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासंदर्भात नगर परिषदेला सूचना दिल्यात। ही प्रतिबंधात्मक उपाययोजनेची कामगिरी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अटल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कंटेनर सर्वे करण्यात आला। या सर्वेक्षणामध्ये तालुका आरोग्य पर्यवेक्षका सुजाता गोरे, आरोग्य पर्यवेक्षक नरेश दाते तसेच खेड तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आणि खेड नगर परिषद दवाखाना येथे कार्यरत असलेले आरोग्य सेविका श्रीमती नाईक, आरोग्य सहाय्यक निलेश सकपाळ आणि आरोग्य सहाय्यक अरुण जाधव तसेच तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि आरोग्य सहाय्यक यांनी चोख कामगिरी बजावली आहे।